आणि एकाच उडीत पहिला सासरा गाठला. सासरा राजा जनक. छाती काढली लक्ष्मणानं, खाली मान घातली सासऱ्यानं. खाली मान घातलेल्या सासऱ्याला लक्ष्मणराव, ए पागल बुड्ढे, दोपहर के 2 बजे तक बकवास कर रहा था. क्षत्रिय नहीं, क्षत्रिय नहीं. देखा मेरे भाई को टुकड़े 2 कर डाले, दूसरा है तो मुझे तो तोड़ के बताता हूं. और शर्मिंदा. पुन्हा लक्ष्मणजी स्टेजवर आले. आता सीतामाई धवल फुलाची माला घेऊन प्रभूजवळ. हे नीट ऐका, हातात हार आहे. प्रभू वाकत नाही, सीतामाईचा हात गळ्यापर्यंत पुरत नाही. किंचित वाकले, किंचित. आता दोघाच. आताचा नवरदेव असता तर कितीकच वाकला असं, त्याला काय देणं घेणं आहे. पण प्रभूवर जबाबदारी आहे की नाही. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवेतरो जनाः सयत प्रमाणम कुरुते लोक तदनुवर्तते. येते वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ. प्रभूला वाटला आता जास्त वाकलो तर 2024 पर्यंत लग्नात पद्धत होऊन बसल. नवरीच्या पाया नवरदेवानं पडते. वडील जे जे करीत. प्रभू वाकत नाही. दोघाचा मनोमन संवाद चालला. हातात हार सीतेच्या. थोडे वाकलेले प्रभू. सीता क्यों देर लगा रही, पहनो ना माला. सीता माँ बोलती है आपने तो तोड़ने को देर लगाई थी, तो जोड़ने की बात है. भगवान तोड़ना जल्दी होता है, वेल्डिंग उतना जल्दी नहीं होता. मैं भी देर लगाऊंगी, हिसाब बराबर हो रहा. अरे सीता, ये सब पुरुष सीना निकाल कर मेरी तरफ देख रहे और मैं सर झुका के खड़ा करके देर लगा रही. भगवान क्यों? मुझे दुनिया को बताना है कि देखो रे, आप लोगों ने धनुष को हिलाया नहीं तो भी सीना निकाल के बैठे हो. मेरे भगवान ने 2 टुकड़े कर डाले तो भी सर झुका करके खड़े. इतने विनम्र मेरे भगवान. वो तो ठीक है, लेकिन तू महिला, मैं पुरुष. महिला के सामने पुरुष का इतनी देर तक सर झुका के खड़ा रहना शोभा नहीं देता. बोले महिला भक्ति होती है प्रभु, पुरुष ज्ञान. और भक्ती के आगे ज्ञान नम्र ही होता है. वैसे खडे राहो. आता काय करावं बाबा. प्रभूनं स्टेजवरच्या लक्ष्मणरावकडे पाहिलं. लक्ष्मणानं अशी मान हलवली. विश्वामित्राच्या लक्षात आलं, बात क्या रे लखन, तो तुम्हारे भाई तुम्हारी तरफ तो मुंडे हिला. गुरुदेव ये शादी का काम है ना. हाँ, तो शादी में इशारे बहुत आते हैं, बुढ़े लोगों ने ध्यान नहीं देना चाहिए. ठीक है भाई, लेकिन इशारा कौन सी बात. इशारा मेरे भैया राम इशारे से बोल रहे, लखन तू शेष का अवतार है. जिधर सीता खड़ी उधर की पृथ्वी उठाओ, ऊंचाई बढ़ेगी, माला पहनना आसान हो जाएगा. तूने क्या कहा. मुंडी हिला करके मना कर दिया. भैया मैं शेष का अवतार हूं, पृथ्वी उठाऊंगा, लेकिन आधी थोड़ी उठाऊंगा, पूरी उठाऊंगा. अंतर उतना ही रहेगा, ये काम नहीं बन सकता भैया. इस बात का था इशारा. हाँ, एक काम कब बनेगा, अभी मुझे इजाजत दो. जाओ लखन. आणि लक्ष्मणाला परवानगी मिळाली. लक्ष्मणाला सवय होती दंडवत घालायची, आणि प्रभूला सवय आशीर्वादी. सवय माहिती ना, सवय. पहाटे 4 वाजता पुण्याचा टांगेवाला झोपला होता. आला प्रवासी. वट म्हटल्यावर त्यांनी लोबापोटी घोडं सोडलं टांग्याला आणि बसला. प्रवासी चालला. 2च मिनिटात घोडा थांबला, उतरला, डॅन्स केला, पुन्हा चालला, डॅन्स केला, पुन्हा चालला, डॅन्स केला, पुन्हा 4-5 वेळा डॅन्स केला. डोंगरे महाराज प्रवासी होता. ए टांग्यावाल्या, स्वारगेटला एसटी मिळाली पाहिजे, बसला डॅन्स करत. तो म्हणला झोपत न उठवलं पाटील. फुकट नेतो का. फुकट नाही पाटील, 2 घोडे आहे माझ्याकडे, 2. एक टांग्याचं आणि एक वरातीचं. तुम्ही उठवलं झोपतून. तसंच घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं. पण आता लक्षात आलं, टांग्याचं बांधून राहणं, वरातीचं टांग्याला आलं. आता डान्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही. ते का स्वभाव तसा. लक्ष्मणजीचा स्वभाव आहे दंडवत, प्रभूचा स्वभाव आशीर्वाद. लक्ष्मणजी आले, साष्टांग दंडवत विजयी रामाला. राम वाकले आशीर्वाद द्यायला. तेवढ्या सीतामाईनं फुलाचा हार प्रभूच्या गळ्यात. आता एक लक्षात ठेवा, महिला आणि पुरुषामध्ये हा फरक आहे. महिलांना काही सुचत नाही ना, खाली मान घालून विचार करतात. पुरुषांना काही आठवत नाही, वर पाहतं. सहज आहे, सहज आहे. अरे म्हातारपणात माना हालतात का नाही. 12 बाबा माना हालतात, पण माना हालण्यात फरक आहे ना. पुरुषाची मान हालते ना आडवी, महिलांची सरळ. बरं माझं खोटं असेल तर आता 5 वाजता रामायण संपल्यावर उद्या दुपारच्या 2 पर्यंत काही काम आहे का तुम्हाला. माना बघून या ना. त्याचं कारण आहे,
हिला आना म्हणायची सवय झाली जन्मभर. गोडे तेलाना, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तांदूळ, गव्हाचं पीठ, ज्वारी, भाजीपाला, तंबाखूची पुडी, मिश्री. आना म्हणायची सवय झाली असल्यामुळे म्हातार पुढं दिसलं की जन्माच्या सवयीनं आना आना आना. बरं ते आणून आणून वैतागून गेलेलं. तिनं असं केलं की हे आता नाही, आपण दोघंच आहो. म्हातारे मी तुझ्या पाया पडतो. बैलासारखा राबलो, अख्खा जालना जिल्हा आणला तुझ्यासाठी, मरेपर्यंत तुझ्या पाया पडतो. आता नाही, आता नाही, आता नाही. हा फरक. म्हणून महिलांना काय आठवलं नाही, खालीच पाहणार. पुरुषांना आठवत नाही, वर. का? महिलांचा आदर्श धरणी आहे बाबा, पुरुषाचा आकाश. म्हणून सीतेचं रामासोबत लग्न झालं म्हणजे धरणीचं आकाशासोबत नातं जुळलं. हात वर. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर. शाबास शाबास. चला बाराई बाबा शाबास म्हटलं की समजलं तुम्हाला. 7 मिनिट आहे. वा वा. सूचना द्या आणि आरती झाल्याशिवाय कोणी उठू नका. ते भेट घेऊन आल्यानंतर सुमंताच्या परिचयाचा असा भरतजी ओजवार लंगोटीवाला. राम का सका राम सका सुनी चंदन त्यागा, कडकडून मिठी मारली. बोले भेट स्वीकार करो, पशु पक्षी मछली वापस ले जाओ, कंदमूल रखो, कळून चुकलं सत्तुगडी, एक रात्र मुक्काम. काही कमी पाण्यातून काही नावेचा सगळ्या समाज भारद्वाजीच्या आश्रमात. तिथे तीर्थाचा राजा प्रयाग प्रसन्न झाला. अर्थ धर्म काम मोक्ष काही मागा. भरतजी म्हणाले, अर्थ न धर्म न काम रुची गतींचे होणे निर्वाण जन्म जन्म रामपद न येही बरदान आन. दुसऱ्या दिवशी सगळे निघाले. भरतजीला सगळे म्हणतात आम्ही येऊ शकतो, चला चला चला. रामानं सगळे वापस केले. 4 शिष्यनं ते गुहक्त गंगेपासूनच वापस केले. फक्त 3घच गेले. आणि भरतानं जे रस्त्यात भेटल तेवढे सोबत घेतले. असं का? तो भगवंत हा संत. लक्षात घ्या, संत सगळ्यांना जवळ घेतात. यारे यारे लहान थोर, या ती भलते नारी नर, करावा विचार. आणि हा चालला कशासाठी? भगवंताच्या दर्शनासाठी. कारण जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, संत वकील आहे, आपण आरोपी आहोत. आणि आरोपीला जर न्यायाधीशापर्यंत जायचं असेल तर वकिलामार्फत जावं लागते. ते काळा कोटवालं पाहिजे सोबत. आपला न्यायाधीश पंढरपूरला आहे. हा एक मात्र खरं आहे, वकील निवडायचं स्वातंत्र्य आरोपीला आहे. म्हणून आमचे काही आरोपी देहूच्या वकिलासोबत, काही आरोपी आळंदीच्या वकिलासोबत, काही आरोपी सासवडच्या, काही आरोपी त्र्यंबकेश्वरच्या, काही आरोपी शेगावच्या वकिलासोबत जायचं आहे. संतांची संगती मनोमार्ग गती. आ कळावा श्रीपती येणे पंथे. गोरे बाबा तुम्हाला जाण्याची परवानगी आहे, कारण आम्हाला आता एक 5 मिनिट आनंद लुटायचा आहे.
तुमचं कीर्तन आमच्या गावाकडे आहे, आपल्या आपल्या ड्युट्या केल्या पाहिजे. सगळे साधू गोपीचंदन लावून इथंच बसले महिनाभर तर कसं होईल? अरे प्रेम आहेच, त्याच्यात कोण बदल करणार आहे? शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे आपलं निस्वार्थी प्रेम एकमेकावर आहे. बस तुम्हाला परवानगी. अजून 2 मिनिट कमी आहे, म्हणजे बाहेर निघण्यासाठी ठेवले ते. आता आपण भरतजी सोबत जायचं आहे. धन्यवाद धन्यवाद. भरतजी सोबत जायचं आहे. सर्वांनी हात वर करा. राधे 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 श्याम से मिला दे, हे भजन करायचं सर्वांनी. राधे 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 एक टाळी, चिल्लर नाही. राधे राधे एक टाळी पा. एक चिल्लर नाही. शाम से शाम से श्रीराम. आज पूर्णाहुतीचा दिवस. सर्वांचं श्रद्धास्थान ब्रह्मलीन प्रातस्मरणीय गुरुदेव स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात. आणि म्हणून त्यांच्या ऐश्वर्याला आणि मौजपुरीकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा या ठिकाणी घडवून आला. सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी मला निमंत्रण दिलं आणि म्हणून गेली 5-6 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित माझी सर्व गुरुबंधू महाराज मंडळी, गोरे बाबा, काळे बाबा, हिरवे बाबा, डोंगरे बाबा, जंगले बाबा, नागवे कपडे घातलेले, लंके, अयोध्ये सगळे बाबा, रोजची सगळी श्रोते मायबाप मंडळी, आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता. बर थोडेसे आज ग्रामस्थांच्या वतीनं मला काही सूचना वगैरे मिळाली नाही, पण एवढे क्लास रोज घेत असल्यामुळे काही कारण कळतात मला. मौजपुरी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना एक विनम्र प्रार्थना करतो. थोडा त्रास देतो, पुन्हा नाही, उद्यापासून तर अजिबात नाही. सगळ्या माझ्या कौशल्या माता आहे आणि 99% मंडप तुमचाच झाला. आता 1% दशरथ राजे नाही राहिले. आता तेही बाहेर काढा म्हणाल तर कसं जमल? 1% आहे त्यांचा. एक 1% सुद्धा नाही. आता थोडीशी प्रार्थना करतो सर्वांना आजच्या दिवस. आई बहिणी माझे 5 मिनिट जाऊ द्या, थोडं पुढे सरका. अजिबात अर्धा फूट जरी जागा असेल माझ्याकडे सरका, सरका पुढे सरका. जागा पुढे नसेल तर असं न असं हल्लं तरी मला वाटेल आदेशाचं पालन झालं. धन्यवाद. सरका पुढे, सरका सरका पुढे. सगळ्या माय बहिणी सरका. आपल्याच मावल्या उन्हात उभा आहे, उन्हात. आता पुन्हा मंडप टाकणं शक्य नाही. सरका पुढे, सरका पुढे, थोडं लवकर लवकर. तुम्ही सुद्धा सरका पुढे. तुम्ही म्हणजे कौशल्या माई, तुम्ही म्हणजे तुम्ही नाहीच आहे ना आता. हे काय 25-30 माणसं आहे मोजण्या इतके. सगळ्या मंडप कौशल्या माईनं, इकडचा तिकडचा सगळ्या. दशरथ गेले येड्या बाबळीत. आहे तेवढे तरी राहू द्या. आता आहे तेवढे तरी राहू द्या. सरका पुढे. मावशी येणं नाही, येते ती. तुम्ही येणं कशाला, काय लग्न आहे काय तर येते बरोबर. तुम्ही
तुम्हीच सरकून घ्या मावशी, सरकून घ्या पुढे पुढे. हे ग्रामस्थांच्या वतीनं विनंती आहे. आज समारोपाचा दिवस आहे रामकथेचा, उद्या कथा नाही. सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे. जागा ठेवू नका, जागा ठेवू नका. लवकर लवकर. आता पार उच्चांक मोडला, तर मी तरी काय करून, तुम्ही काय करणार ग्रामस्थ, संयोजकही काय करणार. ऊन असल्यामुळे बाहेरही बसू शकत नाही, असं आहे ना, त्यांचाही दोष नाही. थोडं एकमेकीला समजून घ्या.